नमस्कार. हा व्हिडिओ पूर्णपणे कृषी विभाग म्हसळा या संबंधित आहे. तालुक्यामध्ये सध्या स्थितीला कृषी संबंधित घडामोडी जी होते त्या संबंधित माहिती देण्याचा हा पूर्ण व्हिडिओ आहे. मी आपल्याला एक छोटीशी विनंती करेन व्हिडिओच्या सुरुवातीलाच की आपल्या म्हसळा तालुक्यातील शासकीय योजना त्याचप्रमाणे शासकीय डिपार्टमेंटच्या ज्या काही घडामोडी असतील, अपडेट्स असतील, त्याची माहिती मी या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे. सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करावे, म्हणजे कोणतेही व्हिडिओ बनवल्यास आपल्याला त्याची नोटिफिकेशन येईल. अर्थातच सर्व व्हिडिओ आपल्या कामाचे नसतील, परंतु हेडिंग वाचल्यानंतर जे आपल्या कामाचा व्हिडिओ असेल ते आपण बघू शकता. कारण का जेवढ्या काही शासकीय अपडेट्स किंवा योजना असतील, शासकीय विभागाच्या काही अपडेट असतील, ते मी याच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे, जेवढं शक्य होईल तेवढं. त्यामुळे प्रत्येकाने ह्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करावे. आपल्या तालुक्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन याच्या अंतर्गत 18 शेती गट बनवण्यात आलेले आहेत आणि त्यावरती एक FPO कंपनी सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे. ह्यामध्ये जी गट आहेत विचारेवाडी, आंबेत, कणघर, पेढांबे, शाळविंदे, कांदळवाडा, काळसुरी, खरसई, पाष्टी, गणेशनगर, तोंडसुरे, नेवरूळ, कोळे, सोनघर, खारगाव, बुद्रुक अशा ह्या गावातून आपली ही 18 शेती गट तयार केलेली आहेत आणि ह्यावरती FPO कंपनीसुद्धा स्थापन झालेली आहे. आपल्या तालुक्यामध्ये नवीन कृषी अधिकारी आलेले आहेत. TO अर्थात तालुका कृषी अधिकारी श्री दत्तात्रय शिंदे हे आल्यानंतर तालुक्याला कृषी क्षेत्रामध्ये अग्रेसर करण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी तालुक्यामध्ये कोणकोणते शेतकरी जे अग्रेसर शेती करत आहेत, चांगल्या प्रकारची शेती करत आहेत, चांगल्या प्रकारचं त्याच्यापासून उत्पन्न करत आहेत किंवा काही इनोव्हेटिव्ह कोणी काही करत आहेत, तर ह्यांची पहिली त्यांनी माहिती घेतली. माहिती घेऊन त्यांच्या इथे स्वतःनी व्हिजिट केली. व्हिजिट केल्यानंतर काही जे शेतकरी याच्यामध्ये छान करत आहेत यांची माहिती सर्वांपर्यंत देण्यासाठी, कारण इतर शेतकऱ्यांना यांचा प्रेरणा मिळण्यासाठी किंवा इतर शेतकऱ्यांना याची माहिती मिळण्यासाठी की काही शेतकरी असे सुद्धा आहेत जे सर्व गोष्टींवरती मात करून सुद्धा काही चांगल्या प्रकारचं करत आहेत, यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केले. तत्पूर्वी डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत दिनांक 10/12/2024 रोजी श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा रायगड येथे शेतकऱ्यांची ट्रीप काढण्यात आली. या ट्रीपमध्ये आपल्या देवघर कोंड, खारगाव खुर्द, काळसुरी, गणेशनगर, कणघर, शाळविंदे, खारगाव, सकलब, खारगाव बुद्रुक, सोनघर, मांदाटणी, पेढंबे, पाष्टी, आंबेत विचारेवाडी, खरसई, गणेशनगर अशा या गावातून ग्रामस्थ तिथे गेले होते. या ट्रीप संबंधित जेवणाचं, खावणाचं जे काही प्रशिक्षणचं खर्च होतं हे पूर्णपणे आपल्या कृषी विभागामार्फत करण्यात आलं. तिथे जी ट्रेनिंग आयोजित करण्यात आली होती ही 10 ड्रम थिअरी यावरती प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्याकरिता ही नियोजित केली होती. डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अंतर्गत शासनाद्वारे शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्याकडे जास्तीत जास्त भर देण्याकरिता ही मिशन चालू आहे. सध्या स्थितीला रासायनिक खतांमुळे जे दुष्परिणाम होत आहेत, आपल्या लोकांच्या आजारांमध्ये वाढ होत आहे, शरीर कमजोर होत आहे, हे लक्षात घेता हे मिशन चालू करण्यात आलेलं आहे.
यापूर्वी नैसर्गिक शेतीच केली जात होती. आपले जे वडील आजोबा जे होते हे नैसर्गिक शेतीच करत होते. परंतु हरित क्रांती ज्यावेळेस चालू झाली त्यावेळेस बऱ्याच प्रमाणात हे रासायनिक खतं आली आणि या रासायनिक खतांमुळे जे आता दुष्परिणाम व्हायला लागलेले आहेत, लोकांमध्ये आजार यायला लागले आहेत, शरीरं कमजोर झालेली आहेत, वेगवेगळे आजार उत्पन्न झालेत आणि प्रतिकारक क्षमता ही व्यक्तींची कमी झालेली आहे. आणि हे कुठेतरी थांबायला पाहिजे, म्हणून शासनाने पुन्हा जे शेती आहे ही नैसर्गिक कशी होईल यावरती भर देण्यासाठी हे मिशन चालू केलेलं आहे. आणि त्या संबंधितच ही 10 ड्रम थिअरी होती. 10 ड्रम थिअरी म्हणजे काही नॅचरल पदार्थ जे आपल्या नेचरमध्ये आहेत, नैसर्गिकमध्ये आहेत, त्यांचं मिश्रण करून हे 10 ड्रमच्या थिअरीने आपण रासायनिक खताच्या कंपेअरमध्ये कशा प्रकारचं आपण शेती करू शकतो ह्याचा तो फॉर्म्युला आहे. याचा सविस्तर व्हिडिओ आपण कधीतरी बनवू किंवा यूट्यूबवरती उपलब्ध असेलच. तत्पूर्वी हे ट्रेनिंग तिथे देण्यात आली. या संबंधीचा जो काही खर्च होता, खाण्याचा, पिण्याचा, जेवणाचा, येण्या जाण्याचा, हा याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आला. तिथे रोह्या येथे जे श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होते, इथेही प्रशिक्षण नियोजित करण्यात आले होते. तेथील जे प्रोफेसर होते, तेथील जे प्रशिक्षक होते, त्यांनी ही प्रॅक्टिकल तिथे आपण रसायन कशा प्रकारचं तयार करू शकतो हे त्यांनी शेतकऱ्यांना दाखवलं. तिथून आल्यानंतर लगेचच 2 दिवसांमध्ये म्हणजे मला वाटतं 12 तारखेला एक तालुका लेवलची पूर्ण गावागावांमधून ही सभा ठेवण्यात आली. ह्या सभेमध्ये एक प्लॉट निवडण्यात आला. त्या प्लॉटला अनेक शेतकरी उपस्थित झाले. तिथे त्या सभेचा सुद्धा जो गाडी भाडा खर्च होता, जेवणाचा खर्च होता, हा सुद्धा कृषी विभाग म्हसळा यांच्यामार्फतच करण्यात आला होता. त्या सभेमध्ये शेतकऱ्यांनी अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या शेती संबंधित व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे कृषी अधिकारी यांनी, कृषी सहाय्यकांनी वेगवेगळ्या योजनांची माहिती सुद्धा या संबंधित त्या मीटिंगमध्ये दिली. त्या सभेमध्ये नागरिकांकडून अनेक समस्या मांडण्यात आल्या. सर्वात पहिली समस्या असणारी ती की बऱ्याच ग्रामस्थांचं हे शहराकडे स्थलांतर झालेलं आहे. तरी तसे असतासुद्धा जे ग्रामस्थ गावी आहेत, जे शेतकरी गावी आहेत, ज्यांना शेती करायची आहे परंतु काही कारणास्तव करू शकत नाही, असे सुद्धा शेतकरी आहेत. तर यावरती कशा प्रकारचं होऊ शकतं, तर तिथे आलेल्या अडचणी, डुक्कर, माकड, मोर यांची राखण 24 तास करावी लागते. त्यामुळे सुद्धा शेतीमध्ये बरेचसे नुकसान होते. त्यामुळे सुद्धा बऱ्याच जणांनी शेती सोडलेली आहे. हे सर्व होत असताना तिथे अनेक शेतकऱ्यांनी आपापल्या परीने आपापले अडचणी सांगितल्या. त्याचप्रमाणे काही शेतकरी असे सुद्धा होते ज्यांनी चांगली शेती केलेली आहे. यामध्ये काळसुरीचे श्री सुधीर काविलकर यांनी सुद्धा SRT पद्धतीने जी वाफेगादीची शेती आहे ती केलेली आहे. म्हणजेच जवळजवळ एक 9-10 वर्ष त्यांनी शेत नांगरलेलं नाही, अशा प्रकारची ती शेती आहे. त्या संबंधित सुद्धा व्हिडिओ आपण कधीतरी त्यांच्या इथे जाऊन बनवू. या तमाम सर्व अडचणी तिथे मांडल्या जात होत्या. तिथून कृषी अधिकारी, कृषी सहाय्यकाकडून काही त्यांचे योजनेसंबंधित माहिती दिली जात होती. परंतु ज्या प्लॉटवरती आपण तिथे होतो त्याच प्लॉटला का निवडली गेली होती, तर तो जो प्लॉट होता
त्या प्लॉट म्हणजे 90 एकर एका बाहेरील व्यक्तीने जागा घेतली, म्हणजे जवळजवळ ऑलमोस्ट अर्धा डोंगर 90 एकर. तर ती आपल्या माणसाची जमीन घेतलेली बाहेरील व्यक्ती दिल्लीचा, आणि तिथे त्यांनी प्लॉट तयार केला. त्या प्लॉटवरती काय लावलेलं? साग, काळी मिरी, पपई अशी विविध झाडे तिथे लावण्यात गेली होती. सर्वात महत्त्वाचं तिथे पीक जो होता हा हळद लागवडीचा पीक होता, जो 35 एकरमध्ये केलेला आहे. तिथे जे रोहा आहे ते आम्ही जी ट्रेनिंग घेतली होती 10 ड्रम थिअरीची, त्यातलाच प्रोजेक्टसुद्धा तिथे त्यांनी 15 ड्रम थिअरीचा त्यांनी उभारलेला आहे, आणि तो एकमेव तालुक्याचा प्रोजेक्ट त्यांनी उभारलेला आहे. तोच प्लॉट का निवडण्यात आला? तर तिथे जी ते हळद करत आहेत, तर हळद एक असा प्रॉडक्ट आहे की त्याला डुकरांचा त्रास नाही, माकडांचा त्रास नाही, मोराचा त्रास नाही, कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आहे. फक्त एक 7 ते 8 महिन्याचा हा पीक आहे. पावसाळ्यात आपण जरी लावला तरी तो पुढे 2 महिने फक्त एक पाण्याचं आपल्याला नियोजन करावं लागेल. कुंपण थोडीशी असली पाहिजे. कुंपणसुद्धा कशासाठी? की तिथं गुरं जावं नाही, बाकी गुरं वगैरे याला खात नाही. अशा प्रकारचा हा हळदीचा प्लॉट. तिथे हळद त्या बाहेरील व्यक्तीने येऊन जागा घेऊन आपलीच माणसं कामाला ठेवून तो प्लॉट डेव्हलप केला आहे. तर ते दाखवण्यासाठी प्रत्यक्षात, आणि ती जागासुद्धा अशा प्रकारची आहे की जिथे जागा होती तिथे तर त्यांनी हळद लावलीच, परंतु जिथे कातळासारखी जागा होती किंवा ते आपले बांध असतात, धक्के होते, त्यांच्यावरती सुद्धा त्यांनी पिशव्यांमध्ये माती भरून भरून हळद लागवड केली होती. एवढ्या प्रमाणात खर्च का बरं त्यांनी केला असेल? का त्यांनी लागवड केली असेल? 35 एकरमध्ये हळद लागवड केली असेल? ह्या सर्वांचं कारण काय? एवढा पैसा का? आज जवळजवळ 88 माणसं तिथे मजुरीला त्यावेळेस येत होती. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा 88 माणसं तिथे मजुरीला येत होती. तिथे 4 सब मॅनेजर आहेत, एक त्यांच्या वरचा मॅनेजर आहे, 2 मॅनेजर आहेत वरचे, आणि खालती 4 सब मॅनेजर आहेत जे वेगवेगळे पार्ट सांभाळतात, सागवानचं, हळदीचं, इतर पिकांचं. अशा प्रकारचा तो. मग एवढा व्यक्ती का खर्च करतो आहे? कशासाठी खर्च होईल? तो पण बाहेरचा व्यक्ती. तर आपल्याकडे एक बाय प्रोडक्ट म्हणून जो म्हणजे एक बरेचसे आपल्याकडे पीक आहेत. फळ लागवड करू शकतो, काजू आहे, आंबा आहे, भात शेती आहे, फळभाजी आहे, हे सर्व आहेतच. परंतु हळद एक असा प्रोडक्ट आपल्याला त्याच्या माध्यमातून आपण बघितला, ज्या त्यांच्या प्रोसेस होत्या त्या बघता आपण त्यांची सर्व माहिती घेतली. माहिती घेता आपल्याला माहिती पडलं की त्यांनी काही विशिष्ट जाती निवडलेल्या आहेत हळदीच्या. प्रगती, मेघा, वायगा अशा प्रकारच्या जाती आहेत. आणि हळदच का? हळदला काही मार्केट आहे का? काही भाव आहे का? तर जसं म्हटलं की लागवडसाठी जी अडचण होती गुरांची, डुकरांची, जी काही, ती तर ह्या पिकामध्ये होत आहे, की बाबा आपल्याला राखण करावी लागणार नाही. दुसरा ह्याचं मार्केट आहे का? तर आपल्याला एक न्यूज कटिंगच्या माध्यमातून आपल्याला या स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न करेन की राष्ट्रीय हळद बोर्डची स्थापनासुद्धा आपली झालेली आहे. तर ती बोर्डची स्थापना शासनाने कधी केली असणार? शासन एखाद्या बोर्डची स्थापना करतोय तर का करतोय? त्याचं मुख्य कारण आपल्याला कळायला हवं की मार्केट आहे. व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यामुळे आपण याचा दुसरा भाग पोस्ट करणार आहोत. दुसऱ्या भागमध्ये याला डिमांड आहे का? एक्सपोर्ट कुठून करावं? बियाणे कुठून मिळतील? लागवड कशी करावी? ह्याला कॉस्ट किती लागू शकतो? उत्पन्न ह्याच्यापासून किती मिळेल? 5 पट, 10 पट, 15 पट, 20 पट किती मिळेल? त्याची
शाश्वती काय आहे, अशा प्रकारच्या तमाम गोष्टी आपण ह्या पुढील व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या व्हिडिओला आपण नक्की शेअर करावं. जास्तीत जास्त लोकांपर्यंत किमान तालुक्याच्या गावागावापर्यंत ह्याची माहिती पोहोचावी. कदाचित आपल्या मुंबईचे जे असतील त्यांना ही उपयोगाची नसतील, काही जे मुंबईचे आहेत त्यांनासुद्धा उपयोगाचे आहे, ज्यांना शेतीमध्ये रुची आहे त्यांच्यापर्यंत ही आपण माहिती पोहोचवावी अशी विनंती. चला तर मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण मिळू. धन्यवाद.